हा व्यवसाय तसा 65 वर्षापूर्वीचा वडिलांचा व्यवसाय आहे. अच्छा, पण तुम्ही शहरामध्ये आहोत? हो हो हो. म्हणजे मिडल ऑफ द सिटी आहे का? हा. भविष्यात जिल्हा होऊ शकतो सगळा. अच्छा, म्हणजे मिडल ऑफ द सिटी मध्ये आपण आहे. हो आहे. आणि हा व्यवसाय लोक एवढ्या मोठ्या महागड्या जागेमध्ये कोट्यवधी रुपयाची जागा आहे. हो हो. आणि ह्या जागेमध्ये तुम्ही दूध व्यवसाय करता, हेच मोठं कौतुक आहे. पहिले त्याचं अभिनंदन करतो. थँक्यू सर. आणि कारण एवढी मोठी जागा तुम्ही गोमातेसाठी गुंतवता, हीच गोष्ट कौतुकाची. कुटीचं दुकान असून सुद्धा आहे ना मेन रोडला, लोकांचे कुटीचं दुकान असून सुद्धा आहे ना आपल्या इतका धंदा नाही होऊ शकत. काय बात करता? हा. म्हणजे मी जास्त अतिशोक्ती म्हणून नाही सांगत. तुम्ही प्रोफेशन म्हणून करता? बिलकुल. पण मग शेतकरी त्याच्यापेक्षा आणखीन स्वस्तात करू शकतो, कारण तुम्ही तेवढी महागडी जागा वापरता, तुम्हाला इथे सगळ्या असुविधा आहे, जागा नाही, चारा नाही. चारा कुठून आणता तुम्ही? सगळं विकत. शेती आहे, सगळं विकत तरी परवडतो. विकत तरी परवडतो, शेतकऱ्यापेक्षा जास्त परवडतो. पहिली तर माझा गोठ्यामध्ये ना आजारपण खूप राहायचा. मेन मी स्वतः इन्क्लूड जरी असलो तर मला आजार पण खूप होतं. तर गाया लागणीचा थोडासा फार म्हणजे अंगावर पडायच्या, वेळेवर लागणं ना, पुढं मागं होणं किंवा हीट लक्षात नाही येणं, बरोबर, असे मेन तर मास्टरीजचा प्रॉब्लेम होता. मास्टरीज झालं म्हणजे दुधच बंद झालं. तिथून पुढे मग 3000 रुपये डॉक्टर घेऊन जातो. बंद झालं काय, मेन पैसा तिथंच आहे. पैशाला जर कुलूप लागलं आणि जसं ते तो आजार थोडाफार व्हायरल व्हायचं, त्यावेळेस जोपर्यंत चालू होतं माझं तोपर्यंत गाया आजारी नव्हत्या. त्याच्यानंतरही बरेच दिवस काही आजारी नाही पडल्या. आणि नंतर काही कालाने म्हणलं ठीक आहे गोठा चालू आहे, पण त्यानंतर परत आजारी पडायला लागल्या. मग आता त्यानंतर मग परत चालू केलं, म्हणलं आता नाही बंद करायचं. मग त्यानंतर चालू केलं तर परत बंदच नाही केलं. मग आता हा सगळा अख्खा उन्हाळा गेला. उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचरने गाया आजारी पडतात, पण आपल्या इथं तो प्रकार झालाच नाही, अख्ख्या उन्हाळ्यात झाला नाही. बंद करून परत चालू केलं. महाग वाटलं होतं. नंतर मग ते स्वतः काय होतं, एक म्हणजे शेतकऱ्याचा दृष्टिकोन 7500 रुपये डायरेक्ट घालायचे म्हणल्यावर किमतीवर लक्ष होतं. हा, फायदा ते नाही पाहत होता. माणूस काय म्हणतो 7500 रुपये घालायचे, मग थोडस माणूस खिच्याकडे पाहतो त्या टायमाला. पण मग जेव्हा डॉक्टर घेऊन जातो तेव्हा म्हणतो ते 7.5 घातलेले बरी. म्हणजे लकडी शिवाय म्हणजे जेव्हा डॉक्टरची लकडी बसती तेव्हा ही महागाची मकडी ही घेतलेलं बरं, त्यापेक्षा ते परवडतं. मग ते काय कळलं, ही महाग नाहीये, तर ती एक मानसिकता आहे. बाकी दुसरं वरचं काहीच नाही. पावडरी मिनरल नाही ते करीत होतो पहिले. यापूर्वी ते पण प्रयोग केले. ही कॅन त्या दुसऱ्या प्रोडक्टची बर, पण ते बंद केलं सगळं. अच्छा, ही मला वाटतं काहीतरी वाईट कसली रे, कॅल्शियमची काहीतरी कॅन आहे, पण ते प्रकार तो आणणंच बंद केलं. त्याच्यानंतर फक्त हेच टोटल फक्त हेच चालतंय. काही काळ काय हे बी चालू केलं, परत बंद करून ते बी चालू केलं. नाही, परत नाही केलं. पहिल्यांदी हे चालू होतं आणि त्यानंतर ते बंद केलं, परत त्याचं नावच नाही घेतलं. हे चालू केलं, काही काळ बंद केलं, तर पण मग परत तेच चालू. काय वाटतं हे प्रोडक्ट दूध व्यावसायिकांसाठी सगळ्यात चांगलं आहे? जर आपल्या गोठ्यामध्ये गरजेचंच आहे. किती गरजेचं नाही, गरजेचं नाही. मी तरी माझा अनुभव, मी म्हणजे आता भरपूर झालेत, पण ह्याचा सारखं रिझल्ट नाही मिळाला मला. याच्यासारखा रिझल्ट नाही मिळाला. एका गाईला जर मस्टडीज झाला तर साधारण डॉक्टर 700-21 2-2.5 रुपये घेऊन जातो. हा, एका गाईला एका वेळेस. त्याच्यानंतर तिचं 3 दिवस पहिले ते दूध बिलकुल हा, त्याच्यानंतर परत मग 4-5 दिवस दुधावर यायला लागतं. म्हणजे ते 5 दिवस आणि हे 3 दिवस 8 दिवस दुधाचा. मग 500 रुपयाचं जर दूध देत असले, आता 20 लिटर दूध देते समजा, तर 800 रुपयाचं दूध देत असली, 8 × 7 = 56. 800 रुपये. 800 रुपयाचं तुमचं 5 दिवसाचं नुकसान झालं. 4000 ते, आणि डॉक्टरने नेलेले 2-3 म्हणजे एकदम झाला का 6000 अख्ख्या एका गाईचा एकदा झालं. हा, बापरे. मग एवढं तर वर्षभरात मिल्क चार्जर नाही लागत. 20-25-30 बागा झाल्या असतील. बॅग 20-25-30 झाल्या असतील.
काय बात करता? हो इथं नाही मिळाले तर मी संगमनेरून मागवलेले आहेत. आपल्या दुधासारखं दूध श्रीरामपूरमध्ये तरी नसणार पुढं. काय बात करता? 4.5च्या पुढंच फॅट लागणार गायांची आता जरी काढली की लगेच मशीन आहे आपल्याकडे. फॅट लावली तुम्हाला मी 4.5च्या पुढे फॅट दाखवून. मशीन सारखी फॅट आहे. हो मशीन आहे म्हणजे दुधाची क्वालिटी एकच नंबर आहे. साधारण आता ती 1 नंबरची गाय आहे ती 35 लिटरची आहे. थोडक्यात सांगतो 35 लिटरची गाय जी आहे ती माझी ती 1च महिना 35 लिटर दूध देत होती. पण ह्या झोपेला ती 36 लिटरवर गेली आणि साधारण काळ वाढला. तो किती वाढला? 2.5 महिन्यापर्यंत तिचं 1.5 महिना वाढलं तो तुमचं. मला सांगा तुमची जर 20 लिटरची गाय जर 25 लिटरवर गेली तर एका वेळी दूध किती वाढलं तिचं? 5 लिटर. 2 वेळेचं 5 लिटर दूध जर धरलं मोजलं तुम्ही तर केवढं झालं? 200 रुपयाचं. 200. तिने किती जरी मिल्क चार्जर खाल्लं तर ते 50 रुपयाच्या पुढं नाही जात नाही. मग तो 25पणा तिथं केला तुमचं चांगलं डिव राहिलं. हे तुम्ही त्यांच्या लक्षात आणून द्याल. दुसरी गोष्ट तिचं 10 लिटर दूधवर वाढलं म्हणजे केवढं झालं ते. आणि फॅटचं फॅट याच्यामुळे फॅटवर किती फरक? फॅट एकच म्हणजे दुधाची क्वालिटी चांगली. तुम्ही जे आता प्रोडक्शन करता दुधाचं त्याच्या प्रोडक्शन मध्ये खवा पनीर किंवा तुमचं जे काय बनत असेल आपल्या दुधाचा माल जास्त पडतो. समजा 10 लिटर दूध घेतलं किंवा 100 लिटर दूध असतं त्याच्यामध्ये 3.5 फॅट असते 3.5 फॅट असते तर आपल्याला 3.5 किलो 100 लिटर तूप पडतं. पण 0.5 जरी फॅट वाढली तर ते अर्धा किलो तूप वाढतं किंवा 1 किलो तूप वाढतं. आणि आपली फॅट आता 4.5 आहे म्हणजे ते जवळपास लिटर मध्ये फरक पडतो. तो 100 लिटर मध्ये 1 किलो तुपाचा फरक पडतो. तुपाचा फरक पडला आज म्हणजे 100 लिटर मध्ये आपल्याला अजून 650 रुपये वाढले. 100 लिटरला 650 रुपये वाढले 1 किलो तुपाचा भाव. बरं. आणि तसं खवा पनीर मध्ये अजून इम्प्रूव्ह होतं. म्हणजे खवा आणि खवा 8 किलो जर पण समजा इकडे जर 1 लिटर दुधामध्ये 5 लिटर दुधामध्ये 1 किलो सरासरी पडायला पाहिजे चांगल्या दुधाचा. 5 लिटर तर आपला तो आपलं तिथं 1 लिटर दूध वाचलं. 1 किलो 200 ग्रॅम. मग तुमचा किती फरक पडलाय? 4 लिटरला 1 किलो म्हणजे 50 ग्रॅम खवायला बी फरक पडला. 50 ग्रॅम खवायला फरक पडला. किती मोठे फरक आहे हा? 40 लिटरला 10 किलो. तुमच्या गायांची हेल्थ खूप छान. पहिली गोष्ट नंबर 1 म्हणजे असं नाही का वरतूनच आहे तब्येत चांगली बसतं. गाय खवाडे म्हणजे खायची इच्छा आहे त्यांची अशा लालची खायला. आता हे आपल्यामुळे नाटकं चालू आहे त्यांची. आपली ही गाय एवढी हुशार आहे. मी जसं तुम्ही केलं का नाही ही गाय हिला मारते ना तुम्हाला तिचा दोष दिसत असेल. ही चारा उडून घेते. हुशार आहे खालच्याचा खाल्ला नाही हिचा चारा तसा ठेवला तिकडे चारा उडून घेते सगळा खाऊन घेत म्हणून तिला धक्के मारतो. तिला कळलं तिची बाजू घेऊन राहिलो. म्हणजे सांगायचं काय आहे की जनावराला कळतं सगळं कळतं. आता हा घोडाच आहे तुमचा बघा. हा घोडाच नाव आहे तिचं. अरे बाप वाकलेली घोड्यासारखी म्हणून घोडाच नाव आहे तिचं. तुमच्या गायात तृप्त आहे खावाडे अंगी लागते त्यांच्या. हे काय तब्येत पाहून तुम्ही हत्तीचे ना हत्तीच नाव आहे तिचं. दुसऱ्यांदा इन्सिडेंट आहे बरं का. हिचं नाव घोडाचे आणि हिचं हत्तीच नाव आहे. आता ती चणली म्हणून नाही तर खरंच आहे तिचं हत्तीच नाव आहे. घोड्यासारखी घोडा आहे. 2 किलो मध्ये तुम्ही 600 रुपये खर्च केला ना तुमचे गॅरंटेड 1200-1300 रुपये दररोजचे वाटतं. आता तुमचं डेलीचं बिल किती तयार होतं म्हणजे फक्त आपल्या गोठ्याचं दूध 200 लिटर 8-16 160 लिटर 160 लिटर 160 तुमचं ते दूध आहे ना. तुम्ही जर डेली जर यांना जर प्रत्येकीला 200 ग्रॅम जर दिलं ना डेली आता आज किती देत आहे 50 ग्रॅम देतं ना 50 ग्रॅम ना पर गाय 50 ग्रॅम. पर याचं 200 ग्रॅम जर दिलं ना तुमचं आताचं जे बजेट 160चं ते 200 होतं. 200 वर जाईल. 40 लिटर वाढत. 40 लिटर केवढं झालं 1600. बरोबर. खर्च किती आला तुमचा? 600. 1000 तरी 1000 रुपये वाढवलं अजून प्रॉफिट होईल. हे तुम्हाला सांगतो. आणि त्यांचं त्यांना द्यायचं ना त्यांचं म्हणजे हे जर गणित तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही आता जशा प्रकारे म्हटले ना तर तुम्हाला गोठा आणखीन फायद्यामध्ये येईल आणि तुम्ही आणखीन रिलॅक्स व्हा. आता बघा आपण उभे यांनी सगळं सपाट करून टाकले. आपण जिथं उभे त्यांनी नाही केलं ना. आपण नाही खाऊन दिलं तिकडे बघा मागं सगळं पुढं चारा नसं शिल्लक राहणार. करून टाकलं.
कुठंच राहणार नाही शिल्लक अजून तर. आहे की नाही? इकडं पाहिलं तर इकडं पण साफ करून टाकलं. म्हणजे एकंदरीत आपण जे मिल्क चार्जर ज्याच्यावर लिहिलंय यांनी असं काम होतं ते होतं का? हो 100%. आम्हाला अनुभव आहे, म्हणजे मी ॲडव्हर्टाईज म्हणून नाही म्हणत, आम्हाला 100% अनुभव आहे. मी यांना मागच्या वेळेस पण म्हटलं होतं का आमच्या गोठ्यामध्ये आजार पण राहिलं नाही. गोठा खरंच छान झाला, म्हणजे सांगायचं म्हणून नाही, खरंच चांगलं. मी गोठ्यात आता जेवढं मला म्हणजे येऊन पाहावं लागायचं, गाय धरायचा डॉक्टर आला येईल, तो प्रकारच नाही राहिला. तो घाणेरडा प्रकार बंद झाला. तो डॉक्टर लावायला येतोय आता. ते जाऊ द्या, परंतु ते आता ना ते घाणेरडे इंजेक्शन तेच सगळं खाणार आहे, बंद, ते बंद झालं सगळं. तो घाणेरडाच प्रकार आहे. घाणेरडा म्हणजे आजारी पडू द्यायच्या बऱ्या करायच्या. एवढ्या लंपी वगैरे झालं पण आपल्याकडे काहीच नाही. लाळ्या खरकूत होतच नाही आपल्याकडं, पण लंपी वगैरे झालता ना, हा प्रकार आपल्या गोठ्यात नव्हता आला. आपल्या म्हणजे कोणताही व्हायरल आपल्याकडे होत नाही की आपल्याकडे नाही आलेलं. सर्व स्वतः मार्केटिंग करतात, स्वतःच सगळं आपण विकायला आपल्या घरीच सगळं जातं आणि दुकानदारांना पण विकायला देतो. आणि आजच्या लग्नाचे वगैरे ऑर्डर असतात त्यांना सुद्धा माल देतो. अच्छा. हा, त्याच्या जीवावर समोर जागा घेतली, पाऊण कोटीची ह्याच धंद्यावर. रेकॉर्डिंग मध्ये नाक करू. म्हणजे अतिदम नाही, तसं नाही ना. हो, शेती व्यवसाय करा, इन्कम टॅक्स काही संबंध नाही. नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर तुमच्या कष्टावर घेतली हो, काय नाही मी तसं आर्मी रिटायर आहे, एक सर्व्हिसमॅन आहे. बघा आणि एक लक्षात घ्या, मी पण सर्व्हिस करतो. तुम्ही जर शेतकऱ्यांचं काम करताय, शेतीतून कमवताय, तर दिल खोल के बोलो. काय अरे श्रीमंती सगळ्यांना कळायला पाहिजे. आणि गरीबी आली तर नाही लाजायचं नाही, माजायचं नाही. त्यानंतर पुढं प्रोसेसिंग युनिट पण मग पुढे गेलं हळूहळू. आता त्याच्यात पुढच्या वर्षी अजून वाढ करू. सांगा, एवढ्या वेगाने प्रगती होते का दूध व्यवसाय? नाही होत. सगळे दूधवाले वैतागतात, पण आपल्याकडे जेवढे दूध टाकतात ते वैतागत नाही. आणि माझ्या संगत जेवढे म्हणजे 40 जणांचा जो ग्रुप आहे, तो ग्रुप कोणीच म्हणणार नाही की मला धंदा परवडत नाही. 9 वाजेपर्यंत दूध विकतो आपण. 7:30ला जर साधारण तुम्ही तिथं जर पाहिलं ना नॉर्दर्न ब्रँचवर इकडे टर्न मारला तिथं, तर 2 जण दूध विकायला पुरत नाही, एवढी गर्दी राहते. स्टॉल टाकतो कोपऱ्यावर, इकडे टर्न मारला ना तुम्ही तिथं 2 लाईन लागते दूध घ्यायला. तुमच्याकडे एक फार मोठा गुण आहे का सातत्य. तुम्ही बंद नाही केलं, बंद नाही, संपायच्या आधीच फोन असतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही अग्रेसिव्हली ते उपलब्ध करता, रेग्युलर वापरता. तुम्ही हेच प्रमाण जर वाढवलं तर अजून वाढेल. तर तुम्ही समजा 35 लिटरची गाय आहे, तिला 200 ग्रॅम दिलं, 300 ग्रॅम दिलं, आणि बाकीच्या 20 लिटरच्या गाय त्यांना 200 ग्रॅम दिलं, असं चालू ठेवलं, तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला याचा अजून जादू बघायला मिळेल. तुमच्याकडे आता रिझल्ट आहे, जादू नाही. जादू जर पाहिजे असेल ना, तर तुमच्या गोठ्यावर एक अजून प्रमाण वाढवा. तुम्ही चारा घरचा बनवत नाही? बनवतो. चारा करता? 2 पिकं काढतो. 4 एकर शेती आहे, मका आणि मुरघास आणि कडवा. मग चारा घरचा असतो? हो. नाही म्हणजे काही विकतच घेतो. शेती आता या धंद्यावर घेतली 2 वर्षापूर्वी. अरे बापरे, क्या बात आहे. किती शेती घेतली? 4 एकर घेतली. अरे वा, छान. पाहिजेच. म्हणजे चारा घरचा आहे तुमचा, चारा तुम्हाला परवडते. हो. याच्यामध्ये जर तुमचं प्रमाण जर वाढवलं तर आणखी तो एक बेनिफिट होईल. आणि चाऱ्याला तुम्ही हे वापरा, वैदिक. तेच मी चर्चा करत होतो का त्याचं काय आहे. वापरलं ना तर तुमचं फॅट 5च्या पुढे जाईल. हो. चारा जर बदलला ना RNPH चा, तर 5च्या पुढे फॅट जाईल. हे सर्वात मोठे बेनिफिट तुम्हाला करता येईल. चालेल, अशा प्रकारे करा. तुमच्याबद्दल एक विश्वास गॅरंटी का इथं दूध तुम्हाला ओरिजिनल भेटणार. आता म्हणजे एनी टाइम मिल्क कधी 12 वाजता जरी गिरायक आलं तर येत नाही कोणाकडं. आपल्याकडे रात्री 12 वाजता गिरायक येतं, भाऊ दूध द्या. 12 वाजता विचारून मी म्हणजे अतिशोक्ती म्हणून नाही सांगत, ते घरात येणार 100%. पनीर सुद्धा शरीर घ्यायला येतात लांबून, म्हणजे तोड नाही. पनीरला तुम्ही अमूलचं पनीर फेल करेल असं पनीर आपलं, म्हणजे त्यातनं आपण क्रीम काढतच नाही. गरजच नाही काही, आपल्याला देतच एवढं भयंकर रिस्पॉन्स. बरोबर आहे की नाही?
भेसळीचं दूध हे आपल्या मिल्कच्या दुधाबरोबर टिकत नाही, म्हणून ते घेतच नाही. म्हणून ते कसं असतं, भेसळीचं दूध जे आहे ना ते तेव्हाच तयार होऊ शकतं जेव्हा तुमच्या दुधाची गुणवत्ता ही साधारण असते. भेसळीचं दूध हे उच्च गुणवत्तेचं बनवता येत नाही, हे निसर्गाची किमया पहा. तुम्ही भेसळीचं दूध हे मिळेल किंवा लो गुणवत्तेचं बनवू शकता, म्हणजे 3 फॅट. तुम्ही भेसळीच्या दुधाची फॅट हाय करू शकत नाही. भेसळीच्या दुधापासून तुम्ही जे प्रोसेस प्रोडक्ट जास्त मिळू शकत नाही, ते जास्त वेळ टिकू शकत नाही, त्याच्यामधून तूप निघू शकत नाही. पण हे जे आपलं जे आहे मिल्कचं दूध, भेसळीच्या दुधाला उघडं पाहतो, तरी काय पाहतं उघडं. ही सर्वात मोठी प्लस पॉईंट शेतकऱ्यांसाठी. त्यांनी जर मिल्कचं दूध तयार केलं तर भेसळीचं लगेच उघडे पडणार. मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचंय तर मिल्क चार्जर जर बाजार नाही तुमच्याकडे तर मिल्क चार्जर वापरा. बाजार नाही म्हणून वापरा. काही लोक काय म्हणतात मिल्क चार्जर बंद केला नाही सर, बाजार नाही. अरे बाजार नाही म्हणूनच वापरा, बाजार आणण्यासाठी. काय म्हणतो तुम्हाला? बरोबर, हेच शिकलं पाहिजे शेतकऱ्यांनी, हे शिकलं पाहिजे. तुमच्यासारखा प्रोसेसिंग करणारा जर हे वापरू शकतो, वापरायची गरज पडू शकते, तुम्हाला कळलं पाहिजे तर याला क्वालिटीला किती महत्व. हेच माझं मत आहे की सर्वांना अमृत करावं. डेली आपल्याला 50 किलो पनीर लागतं डेली. आणि खाव्याचं लिमिट नाही लागतं, म्हणजे 50ही लावू शकतो, 100ही लागतो किंवा 40-50 किलो तर खावायचं. वेगळे पण तुमच्या पनीरचं तुम्ही केमिकल नाही, केमिकल कसलंच नाही, सॉफ्ट येतो. सॉफ्ट. आणि टेस्ट तुम्ही खवा जरी खाताल ना हा, म्हणजे तुम्ही म्हणताल याला नॅचरल गोडी. आता तुम्ही पाणी प्यायच्या आधी ना पाणी पिण्यासाठी जे टेस्ट म्हणजे तुम्ही बघा कोणामध्ये घेऊन येणार तुम्हाला नॅचरल गोडी वाटेल, त्याच्यात दुधाचीच पेस्ट येणार फक्त, आणि नॅचरल गोडी. भाजणीचा खवा त्याच्यामध्ये झाला ना, तुम्ही टेस्ट मध्ये खूप छान आहे एकदम. म्हणजे असं नाही का याच्यात मार्केट कसलंही केमिकल नाही आणि कसलंच काहीच नाही, सगळं आहे एकदम रवाळ आहे, असं चिकट नाही आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये असं दूध फुटल्यावर कसं सगळं माल बनवतो ताज्या दुधाचा, बिलकुल नाही तो प्रकार नाही. श्रीरामपूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये श्रीरामपूरचा दूध भेसळ घोटाळा, दूध भेसळ घोटाळा श्रीरामपूरचा पूर्ण महाराष्ट्रात गाजला. श्रीरामपूरमध्ये दूध व्यवसाय बाहेरचे लोक जे आलेले आहेत त्यांनी भंगार धंदा केला आणि लोक माझ्याकडे दुधावाले भेसळ घोटाळ्यामुळे लोकांनी कोणाच्या आकडे वळाले होते. पत्रकार होती मला माहिती सगळं. हो ना सर, लोक कोणाच्या आकडे वळाले होते. पण आता आपलं मिल्क चार्जर चालू झालं, लोक पुन्हा दुधात चहा घ्यायला लागले. हे आपल्या मिल्क चार्जर वैशिष्ट्य जबाबदारी आहे सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे माहिती पुरवणे. नमस्कार. नमस्कार. येस सर, आपण कुठे उभे आता? आपण श्रीरामपूरमध्ये उभे आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका आहे आणि या श्रीरामपूरमध्ये आपले मिल्क चार्जर युजर जे आहेत ते सदानंदजी पाचपिंड म्हणून आहेत आणि त्यांच्याकडे 15 ते 20 गाय आहेत. आणि त्यांनी एकदा यूट्यूबवर आपलं मिल्क चार्जर पाहिलं आणि तेव्हापासून त्यांनी अगोदर 1-2 बाटल्या घेतल्या. नंतर ते म्हणे माझ्याकडे पुष्कळ गाय मला ते बाटल्या काय परवडत नाही, म्हणून त्यांनी मला 25 किलोच बॅग देत जा म्हणून. आणि आपलं पहिले 25 किलोचं आम्हाला श्रीरामपूरमधून पाचपिंड म्हणून मिळाले आम्हाला. आणि त्यांनी एकदा चालू केलं तर ते 2 दिवस अगोदर बॅग संपायच्या अगोदर आम्हाला फोन करता, आम्हाला बॅग तेवढी पोच करा किंवा मी न्यायला येतो. आणि ते आपल्या दुकानावर येऊन ती बॅग घेऊन जातात. आणि त्यांचा इतका रिझल्ट आहे, ते जे त्यांच्याकडे लोक गिराईक आहेत त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे, पनीरचा व्यवसाय आहे, जे कस्टमर येतात त्यांना देखील ते मिल्क चार्जरचे फायदे सांगतात. आणि आमचे गाय बघा, आणि ते मिल्क चार्जर दिल्यामुळे गायची प्रकृती बघा, बाकी काहीच बघू नका. चला आपण त्यांना विचारू. नमस्कार. नमस्कार सर. सदानंदजी, तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय करता? हा व्यवसाय तसा 65 वर्षापूर्वीचा वडिलांचा व्यवसाय आहे. अच्छा, पण तुम्ही शहरामध्ये आहोत? हो हो हो. म्हणजे मिडल ऑफ द सिटी आहे का? भविष्यात जिल्हा होऊ शकतो सर. अच्छा, म्हणजे मिडल ऑफ द सिटी मध्ये आपण आहे. आणि हा व्यवसाय लोक एवढ्या मोठ्या महागड्या जागेमध्ये कोट्यवधी रुपयाची जागा आहे. हो हो. आणि ह्या जागेमध्ये तुम्ही दूध व्यवसाय करता, हेच मोठं कौतुक आहे. पहिले त्याचं अभिनंदन करतो. थँक्यू सर. आणि कारण एवढी मोठी जागा तुम्ही गोमातेसाठी गुंतवता, हीच गोष्ट कौतुकाची. बरोबर. आज तुम्ही तुमची मी परिस्थिती बघतोय की तुम्ही प्रोफेशनली व्यवसाय म्हणून प्रोफेशनली स्वतः इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. हो हो हो. मी स्वतः म्हणजे सगळे इन्क्लूड, सगळं मी एकटाच नाही, पूर्ण फॅमिली, मुलगा मंडळी मी.
अच्छा. हा, मुलीच लग्न झालेलं मग काय आहे. करतो चिरंजीव तुमचा? बी फार्मसी झालेलं आहे. याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे? हो, 100%. मला एक सांगा, तुम्हाला असं कधी नाही वाटलं की यार आपण तर शहरात राहतो, आता आपण कोणताही व्यवसाय करू शकतो, बिझनेस करू शकतो, दुकान टाकू शकतो, हे काय ते जनावरांचा गायांचा व्यवसाय? कुटीचं दुकान असून सुद्धा आहे ना मेन रोडला, लोकांचे कुटीचं दुकान असून सुद्धा आहे ना आपल्या इतका धंदा नाही होऊ शकत. काय बात करता? हा. म्हणजे मी जास्त अतिशोक्ती म्हणून नाही सांगत. जादू. याच्यामध्ये आपलं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग पासून मार्केटिंग, विक्री बी आपलीच, मार्केटिंग बी आपलंच, आणि कस्टमर बी आपलेच, आणि सगळं आपलंच. सगळीकडे रडतात लोक, दूध व्यवसाय परवडत नाही. नाही नाही नाही, दूध व्यवसाय जर हिशोबाने केला तर परवडतोच. मी म्हणतो म्हणजे आता प्रत्येकाचं दृष्टिकोन वेगळा असतो, प्लॅनिंग वेगळं. हा, नाही, दृष्टिकोन शेतकऱ्याचा वेगळा असतो, आणि प्रोफेशन म्हणून जर धंदा केला तर तो वेगळा. तुम्ही प्रोफेशन म्हणून करता? बिलकुल. पण मग शेतकरी त्याच्यापेक्षा आणखीन स्वस्तात करू शकतो, कारण तुम्ही तेवढी महागडी जागा वापरता, तुम्हाला इथे सगळ्या असुविधा आहे, जागा नाही, चारा नाही. चारा कुठून आणता तुम्ही? सगळं विकत. शेती आहे, सगळा विकत, तरी परवडतो. विकत तरी परवडतो, शेतकऱ्यापेक्षा जास्त परवडतो. कारण शेतकऱ्याकडे एक दोषी गोष्ट मार्केट नाही आहे, पहिली गोष्ट मार्केट नाही, दुसरी गोष्ट शेतकरी आपला हिसाबच नाही करीत. माझ्या कुटीची शेती आहे, त्याच्यात किती उत्पादन काढून राहिलो मी, आणि माझा खर्च किती आहे. हा घोडाच आहे तुमचा, बघा. हा, घोडाच नाव आहे तिचं. वाकलेली घोड्यासारखी म्हणून घोडाच नाव आहे तिचं. तुमच्या गोठ्यामध्ये काय परिस्थिती होती वापरण्याच्या पूर्वी, तुम्हाला माहिती, आणि परवडतो कसा, मला हे सांगा. फक्त मिल्क चार्जरचं सांगतो पहिले, नाही तर मग गोठा धंदा कसा परवडतो ते सांगतो. तुम्हाला कसं परवडतं मिल्क चार्ज? पहिली तर माझा गोठ्यामध्ये ना आजारपणी खूप राहायचा. मेन मी स्वतः इन्क्लूड जरी असलो तर माझ्या गोठ्यामध्ये थोडं आजारपण, दुर्लक्ष थोडं होतंच, कारण बाकीचं बाय प्रोडक्ट मध्ये असल्यामुळं. तर मला आजारपण खूप होतं. काय आजार होते तुमच्या गोठ्यामध्ये? मस्टडीज व्हायचे. मस्टायटिस जास्त व्हायचे. हा, दगडी, मस्टायटिस, गोचिड ताप वगैरे नाही, पण मस्टायटिसचाच प्रमुख आजार होता, मेजर प्रॉब्लेम. किंवा आता समजा माझं लक्ष नाही तर गाया लागणीचा थोडासा फार, म्हणजे अंगावर पडायच्या, वेळेवर लागणं ना, पुढं मागं होणं, किंवा हीट लक्षात नाही येणं, बरोबर, असे मेन तर मस्टायटिसचा प्रॉब्लेम होता. मस्टायटिस झालं म्हणजे तुझंच बंद झालं. तिथून पुढे मग 3000 रुपये डॉक्टर घेऊन जातो. बंद झालं काय, मेन पैसा तिथंच आहे. पैशाला जर कुलूप लागलं, आणि जसं तो आजार थोडाफार व्हायरल व्हायचं. पण मग जेव्हापासून मी हे चालू केलं, म्हणजे पहिले नवीन स्टार्ट केलं, 2-4 वेळेस घेतलं गायांना, आज जोपर्यंत चालू आहे तोवर आजार नव्हता. दीड एक वर्ष झालं, 1.5-2 वर्ष. हो. मग तुम्ही म्हणजे युट्यूबवर पाहिलं होतं. तुम्ही सुरुवात केली पहिल्यांदा, पहिले बादली आणली, ते बी लगेच नाही मिळत. मग तशा 2 बादल्या घेतल्या, 3 नाही, एका टायमाला, कारण माझ्याकडे बल्क गाय जास्त आहे ना, एका टायमाला 1-1.5 किलो जाणार आहे. सगळ्यांना चालू आहे. हे 1 किलो असं नाही का कारोडीला दिलं, सगळ्यांना दिलं का? हा, माझ्या इथं म्हणजे आता ते प्रत्येक गोठ्याचं वेगवेगळं असतं. कोणताही चारा, कोणतंही खाद्य, आणि कोणतंही तुमचं जर समजा हे आणलं किंवा प्रोटीन आणलं तर हे सगळ्यांना सारखं, फक्त दुधाच्या गायांना एक्स्ट्रा तुम्ही दिलं समजा. हा, डायरेक्ट. पण तुम्हाला खूप लागला असेल ना. हा, मग 20 गाय आहे ना. 20 गाय, मग रोज 1 किलो लागतंय साधारण. 20 गाय 100 किलो, 2 किलो लागेल. 1 किलो म्हणजे 100 ग्रॅम नाही, पहिले स्टार्टिंगला 100 ग्रॅम दिलं ना, नंतर मग आता आम्ही काय केलं, रोज 1 किलोचा हिशोब साधारण सगळ्या गायांना. हा हा हा, आता एकच टाइम, पहिले 2 टाइम होतं. त्याच्या आधी पहिले स्टार्टिंगला ज्यावेळेस दिलं तर बरेच दिवस, 2-3 महिने आपण जवळजवळ 2 टाइम चालून दिलं. बॅगावर बॅगा, 2-2 बॅगा घ्यायचो. मग 100. हा, 1 किलो म्हणजे साधारण माप कसं आहे, अर्धा किलो या बकेटमध्ये, अर्धा किलो दिवसाला चारत होतो. तुम्ही 1 किलो चालता आता 1 किलो चालतो. त्याला तरी वर्ष झालंय आता, 7-8 महिन्यापासून 1 किलो. 2 किलो चाललं डेली. पहिले स्टार्टिंगला जर चारलं ना, 1-2 महिने चारलं असेल, 1-2 महिने. त्यानंतर बंद झालं काही दिवसांनी, मग नको राहू, लई पैसे जाऊ राहिले, मग बंद केलं. परत गायांना आजार उद्भवायला लागले. चालू का केलं ते आधी सांगा मला. चालू हे गायांना काहीतरी चांगलं मिळावं, प्रोटीन, आणि आजार पण कमी व्हावं. बरं, मग काय झालं, काय बदल झाला त्यावेळेस? जोपर्यंत चालू होतं माझं तोपर्यंत गाया आजारी नव्हत्या. त्याच्यानंतरही बरेच दिवस काही आजारी नाही पडल्या, आणि नंतर काही कालांनी म्हणलं ठीक आहे गोठा चालू आहे, पण त्यानंतर परत आजारी पडायला लागल्या. मग आता त्यानंतर मग परत चालू केलं, म्हणलं आता नाही बंद करायचं. मग त्यानंतर चालू केलं तर परत बंदच नाही केलं. मग आता हा सगळा अख्खा उन्हाळा गेला. उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचरने गाय आजारी पडतात, पण आपल्या इथं तो प्रकार झालाच नाही, अख्ख्या उन्हाळ्यात झाला नाही. काय आजारी पडतात? हेच
ताप येतो, मस्टडीज होणं, ताप येणं. नुकसान व्हायचं म्हणजे दूध बंद झाल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे होणारं नुकसान आणि खर्च ह्या दोन्ही या दृष्टिकोनातून हे घातलेलं बरं. एक उदाहरण म्हणजे समजा मस्टडीज झाला तर तुमचा किती महिन्याला खर्च व्हायचा? आता एक तर मस्टडीज एका गायला जर मस्टडीज झाला तर साधारण डॉक्टर 700-21 2-2.5 रुपये घेऊन जातो. हा, एका गायला एका वेळेस. त्याच्यानंतर तिचं 3 दिवस पहिले ते दूध बिलकुल हा, त्याच्यानंतर परत मग 4-5 दिवस दुधावर यायला लागतं. म्हणजे ते 5 दिवस आणि हे 3 दिवस 8 दिवस दुधाचा. मग 500 रुपयाचं जर दूध देत असले, आता 20 लिटर दूध देते समजा, तर 800 रुपयाचं दूध देत असली 8 × 7 = 56. 800 रुपये. 800 रुपयाचं तुमचं 5 दिवसाचं नुकसान झालं. 4,000 ते आणि डॉक्टरने नेलेले 2-3,000. म्हणजे एकदा मस्टडीज झाला का 6,000 अख्ख्या एका गाईचा एकदा झालं. हा, बापरे. मग एवढं तर वर्षभरात मिल्क चार्जर नाही लागत? नाही वर्षभरात नाही, महिन्याला लागतं मला तेवढं. नाही एका गाईला एका गाईला. हा, एका गाईला आहे. एकाच गाईला होतो ना. हा. एका गाईला जर मस्टडीज झाला तो 6,000 रुपये खर्च. 6 महिन्यामध्ये तेवढं मिल्क चार्जर नाही लागत. नाही लागत. 6 महिने झालो समजा, म्हणजे 6 महिन्यातून जर एकदा मस्टडीज झाला तर मिल्क चार्जर त्याच्यावर सगळं कव्हर फ्री मध्ये. मग आम्ही त्यामुळे त्याच्यानंतर संपायच्या आधीच ते म्हटले ना, मी संपायच्या आधी अजून ह्याच्यात आजचा डोस 2 दिवसाचा डोस आहे, तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं का मला बॅग पोस्ट करा. डायरेक्ट बॅगच वापरतो. हा, मी 20-25-30 बॅगा झाल्या असतील. बॅग 20-25-30 झाल्या असतील. हो, इथं नाही मिळाल्या मी संगमनेरून मागवलेले आहेत. संगमनेरचे तुम्ही का? आम्ही फोन केलेला आहे, विचारून पहा. हो, जास्त पण कमी नाही. तुम्ही 25 बॅगा झाल्या, वर्ष झालं चालू करून? नाही, 1.5 वर्ष झालं चालू करून. हा, पहिले डबे वापरले, नाही मिळालं मग, कारण आपल्याला डबे आणायला 5 किलो घालायचं म्हणजे 2 दिवसाला परत फोन करा मागावा. स्वस्त नाही. हा, मग ते स्वस्त पडतं. 300 रुपये किलो पडतं. ते 350 पडतं. असं 300 पडतं. हो. दिवसाळ्यात म्हणजे तुम्ही जर विचार केला एकंदरीत तर तुम्हाला म्हणजे तुमचा तो मेन मस्टडीजचा 24. हा, पण क्वालिटीवर काय? हो, दूध 1 नंबर. फॅट आमची पहिली. आता म्हणजे मी माझ्याही म्हणजे काय होतंय त्याच्यात, मी माझाही दृष्टिकोन आणि ह्याचाही मी खाद्य मुळात वेगळं वापरतो. गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, मका यांना दळून ग्राइंड करून त्याच्यात हरभऱ्याची छिलका टाकून ते खाद्य प्लस थोडीशी बनवतो. ते खाद्य गहू, ज्वारी, मका, बाजरी, हरभरा सगळं धान्य एकत्र करून भरडा करू आणि त्याच्यामध्ये थोडीशी कांडी त्याच्याबरोबर. हा, पहिल्यापासून. आणि त्याच्यात ह्याचं जोड मिळाल्यामुळं गायांच्या दुधाची क्वालिटी 1 नंबर. आजच्या सध्या म्हणजे आपल्या दुधासारखं दूध श्रीरामपूरमध्ये तरी नसणार पुढं. 4.5च्या पुढंच फॅट लागणार गायांची. आत्ता जरी काढली की लगेच मशीन आहे आपल्याकडे, फॅट लावली तुम्हाला मी 4.5च्या पुढे फॅट दाखवून. मशीन सारखी फॅट आहे. हो, मशीन आहे म्हणजे दुधाची क्वालिटी 1च नंबर आहे. किती लिटरच्या गाय आहे सगळ्या? 20+ सगळ्या. तुमच्या गायमध्ये गोठ्यामध्ये तुम्ही हे ऑब्झर्वेशन केलं का की गाय व्याल्यानंतर किती दिवस तिचं दूध पूर्वी मेंटेन राहायचं? समजा ही 20 लिटरची गाय आहे. हा, तर साधारण आता ती 1 नंबरची गाय आहे, ती 35 लिटरची आहे. थोडक्यात सांगतो, 35 लिटरची गाय जी आहे ती माझी, ती 1च महिना 35 लिटर दूध देत होती. पण ह्या झोपेला ती 36 लिटरवर गेली आणि साधारण काळ वाढला. तो किती वाढला? 2.5 महिन्यापर्यंत तिचं 1.5 महिना वाढलं दूध. 1.5 महिना. आणि कशी लिटर व्हायची म्हणजे तशी रेग्युलरली मग थोडं कमी होत चालायचं. म्हणजे दर किती दिवसाला ती किती कमी व्हायची? जनरली गाया समजा आपण जाणल्यानंतर 1-1.5-2-3 महिने 3.5 महिने फुल दूध देतात. पण फुल दुधामध्ये जो पहिला दुधात झोत असतो, जे हाय दूध म्हणतो, हायेस्ट म्हणतो, ते साधारण एक महिनाभर चालतं. ते किती दिवसांनी कमी होतं तुमचं? समजा 3 महिन्यामध्ये किती कमी व्हायचं? 3 महिन्यानंतर कमीत कमी 2-3 लिटर 2-3 असं थोडं म्हणजे 1 महिन्यानंतर 2-3 लिटर असं कमी व्हायचं. राहिली म्हणजे माझ्यावर आली आणि जर राहिली समजा तर डायरेक्ट 4-5-6 लिटर डायरेक्ट. मग हिटवर गाय भरली का 20 लिटरच्या आसपास राहायची मग डायरेक्ट कमी. म्हणजे एकंदरीत तुमचं 15 लिटर डायरेक्ट कमी व्हायचं. आता किती महिने दूध टिकलं? आता 2.5-3 महिने दूध तिने दिलं टिकलं. त्याच्यानंतर कंटिन्यू चालूच आहे अजून दूध. म्हणजे एवढं नाहीये, पण मग 20च्या पुढेच आहे ना. किती असेल? 20-21 असं. आता ती 3-3.5 महिन्याची गाभण आहे. बरोबर. ओके. मग तो पिरियड तुमचा वाढला. समजा असं किती झाला की 1.5 महिना जरी वाढला तर 10 लिटर 1.5 महिना वाढलं म्हणजे किती झालं?
म्हणजे एक नवी गाय पाळण्या एवढा फायदा तुम्हाला नाही एक नंबर. म्हणजे मेन आजार सगळ्यात महत्वाचं काय आज मला हे म्हणायचं, तुम्ही 100 ग्रॅम कंटिन्यू का नाही ठेवलं? आता त्याचं म्हणजे मी कसं माफ केलं का पूर्ण 1-2 किलो घालून रिझल्ट ओके, गाय आजारी नाहीये. 1 किलो घालून गाय आजारी नाहीये. तसं नाही, मग हा एक प्रकार तुम्ही व्यावसायिकाची का नाही? व्यावसायिक. हा, तुम्ही जर 100 ग्रॅम जर डेली जर चाललं समजा प्रत्येक गाईला, तर काय त्याचा रिस्पॉन्स मिळतो? आता आमच्याकडे असं आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही जसं म्हणले 35 लिटर त्याचं किती दिवस टिकलं? 2 महिने. त्या गाईला तुम्ही जर 200 ग्रॅम चाललं ना, त्याचं 35 लिटर 3 महिने टिकलं. म्हणजे हा एक प्रयोग तुमच्याकडनं मिस झाला. काय फरक पडला या पावडरने? काय आजारी पडणे कमी झालं. ओके. अजून मस्ट डिग्रेड काहीच नाही. 0. दुधाची क्वालिटी चांगली म्हणजे खरंच चांगली. ते का साहेब म्हणते म्हणून लगेच दूध काढून घ्या. अच्छा, दाखवून द्या लगेच. गॅरंटी फॅट काढ मशीन बी. याच्या पूर्वीची कंडिशन जी होती आणि नंतरच्या कंडिशन मध्ये दुधात काय फरक होता? नेमकी काय? पहिले फॅटचे कमीच होते, तरी 4 झिरो लागत होतं, तसं काही एवढं नव्हतं. पण आजारीपणा कमी आणि झालं. आता 0.5 वाढलं. 5 पॉईंट मग जनरल मध्ये ना ताजी गाय जनलेली तरी तेच फॅट आहे ना. हा, जनरल फॅट झाली ना ती तुमची. हा, बापरे. ताजी गाय झाल्यावर नाही लागत फॅट? नाही लागत. तर मग 35 लिटरची गाय सुद्धा त्याच्यात इन्क्लूड आहे. बापरे, त्यात किती मोठा फायदा आहे. हा, पण आता याच्यात असं आहे का आपण फॅटवर दूध नाही देते. आपलं तुमचं मटेरियल निघतं ना, मटेरियल तेवढं निघतं. तुम्ही समजा खवा काढता असेल, खवा काढतो, पनीर करता. हो पनीर करतो. खवा प्रोडक्शन कॉस्ट काढली वाढतं ना, माल जास्त वाढली ना? पडतो. माल जास्त किती पडतो, फरक पडतो? बराच फरक पडतो. तुम्ही करता त्याच्यामध्ये? नाही. तुम्ही करता. तुम्ही जे आता प्रोडक्शन करता दुधाचं, त्याच्या प्रोडक्शन मध्ये खवा, पनीर किंवा तुमचं जे काय बनत असेल आपल्या दुधाचा माल जास्त पडतो. किती पडायला? समजा 10 लिटर दूध घेतलं किंवा 100 लिटर दूध असतं, गप ना, त्याच्यामध्ये 3.5 फॅट असते, 3.5 फॅट असते. तर आपल्याला 3.5 किलो 100 लिटर मध्ये तूप पडतं. पण 0.5 जरी फॅट वाढली तर ते अर्धा किलो तूप वाढतं किंवा 1 किलो तूप वाढतं. आणि आपली फॅट आता 4.5 आहे. म्हणजे ते जवळपास किती लिटर मध्ये फरक पडतो? तो 100 लिटर मध्ये 1 किलो तुपाचा फरक पडतो. तुपाचा फरक पडला आज. म्हणजे 100 लिटर मध्ये आपल्याला अजून 650 रुपये वाढले. 100 लिटरला 650 रुपये वाढले 1 किलो तुपाचा भाव. बर. आणि तसं खवा पनीर मध्ये अजून इम्प्रूव्ह होतं. म्हणजे खवा आणि खवा 8 किलो जर पण समजा इकडे जर 1 लिटर दुधामध्ये 5 लिटर दुधामध्ये 1 किलो सरासरी पडायला पाहिजे चांगल्या दुधाचा. किती? 5 लिटर. तर आपला तो आपलं तिथं 1 लिटर दूध वाचलं. 1 किलोला 200 ग्रॅम. 200 ग्रॅम. मग तुमचा किती फरक पडलाय? 4 लिटरला 1 किलो म्हणजे 50 ग्रॅम खव्याला बी फरक पडला. 50 ग्रॅम खव्याला फरक पडला. किती मोठे फरक आहे हा? 40 लिटरला 10 किलो खवा. बरोबर आहे. 9 किलो. आता याच्यामध्ये सर्वात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला SNF जसं फॅट वाढले आणि तूप वाढलं, बरोबर आहे. अर्धा किलो तूप वाढलं 100 लिटर. तसं तुम्हाला हे किती वाढलं? पनीर पण काय फरक पडला? SNF पण दुधाची छान येते. दुधाची छान असते. SNF ने तुमचा काय फरक पडला? दूध सॉलिड पनीर जास्त पडायला लागलं. पनीर जास्त. किती पनीर पडायला लागलं? वाढलं किती? पहिलं किती निघत आता किती फरक पडला? एवढं नाही कॅल्क्युलेशन केलं, पण मग तरी पहिल्यापेक्षा जास्त वाढ झाली. बरं, SNF किती वाढलं त्याला लगेच कळेल आता. 8, 7, 8. 8-2 SNF होता. 8-2, 8-1 पहिले. आता 8-7 जवळ. म्हणजे 5 पॉईंट पण वाढलं. SNF वाढ. म्हणजे तेवढंच पण पनीर वाढलं. तेवढंच पनीर. तब्येती वगैरे सगळ्या पाहिजे. एकदम सुंदर. गोठ्यात आले लक्षात येतं एक गाय. हा, गाय कोणती कुठला? हा, आणि नाही वास येत होता. वास येतात शेणाचा. अगरबत्ती सारखा यायचा पहिला. हा, अगरबत्ती सारखा. अगरबत्ती सारखा छान वास यायचा. नाही हो. चांगलं म्हणल्याशिवाय पर्याय नाही तसं काय. आता किती फरक पडला? एकदम शेण एकदम घट्ट आहे. शेण घट्ट आहे. शेण चांगलं होतं. डायजेशन चांगलं होतं. पहिले जे जुलाब वगैरे होत होते ते थांबले आणि शेण असं आकळलं जातं. म्हणजे ऍब्सॉर्प्शन रेट वाढलाय. खाण्याचा जो ऍब्सॉर्प्शन रेट आहे तो वाढलाय. आणि जे शेण पहिले कन्झम्पशन पण वाढलंय आणि त्याचं डायजेशन पण वाढलं आणि जे मिनरल ऍब्झॉर्प्शन आहे ते पण वाढलं शरीरामध्ये. त्याच्यामध्ये शरीरामध्ये चकाकी आली. आज आपण जी चमक बघतो किंवा सगळ्या गोष्टी बघतो, तर म्हणजे असं एकही गाय नाही तुमची तिला नाव ठेवायला लागेल, तिला नाव ठेवावं असं. याचं रहस्य तुमचं एकंदर व्यवस्थापन आहे. तुम्ही काय काय बनवता आणि कसं म्हणजे व्यवसाय करता? आम्ही दूध डायरेक्ट दूध विकता का तुम्ही? डायरेक्ट दूध विक्री पण आहे. किती विक्री करता? 500 लिटर दूध विकतं रोजचं माझं.
फक्त दूध विक्री फक्त. किती असतं? नाही, माझं 200 लिटर आहे. तुमचं 200 निघतं. माझ्यासारखे 40 जण अजून दूध आणून मला देतात शेतकरी. त्यांना भाव फिक्स देतो चांगला. त्यांना किती बाजार देतो तुम्ही? त्यांना 30 रुपयाचा. आज मार्केटमध्ये 25 आहे, तरी आपण 30-32 रुपये भाव त्यांना देतो. त्यांना हे कंपल्सरी का नाही करत? सांगतो ना, त्यांना पण सांगितलं मिल्क चार्जर वापरा म्हणून. 2-3 गिरेक आपल्याकडे त्यांना दिले ना गिरेक. तसं नाही. काय करायचं, याला ऑर्गनाइज नाही म्हणत. हे रॅन्डम एक्सप्रेशन झालं, रॅन्डम प्लॅनिंग झालं. तुम्ही त्यांची एक मीटिंग लावली पाहिजे. या अधिकाऱ्यांना बोलून त्याचे तोटे फायदे, त्यांचा एक ग्रुप बनवून, व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना व्हिडिओ पाठवणं, हे काम आहे सर आपलं. मी केलं. त्यांना काम आहे हे सर, की यांचे जे काही किती जण आहे तुमचे म्हणले 40 जण. 40 जणांना जर तुम्ही ट्रेनिंग दिलं, त्यांच्याही घरामधून जे दूध तयार होईल ते क्वालिटी येईल ना. ते जर दूध क्वालिटी आलं तर यांचं नाव होईल ना डेअरी सारखं. नाव आहेच आणि होईल. आणखी मोठं एक नंबर. हे दिल मागे या बाबतीमध्ये लालच पाहिजे माणसाकडे. का तुमच्या लालचामुळे जास्त लोकांना अमृतासारखं दूध मिळेल ना. हो आहे. जास्त लोकांना एक चांगल्या प्रकारची सेवा मिळेल आणि त्याही शेतकऱ्यांच्या घरी गायांचं आरोग्य चांगलं राहील. हो. डॉक्टरने इंजेक्शन मारलं त्याच्यामध्ये दुधामध्ये उतरणारच. हा, ते डॉक्टर हा शब्दच कमी झाला आमच्याकडे. नाही तर रोजचा 1000-2000 रुपये डॉक्टर घेऊनच जायचं रोज. गाय आजारी, आता 20 गायांमध्ये जसं घरात माणसं 20 असले तर एखादा आजारी पडतं, तसं याच्यात 2-3 तर आजारी पडायच्या ना. नाही, मग तुम्ही त्याच्यामध्ये समजा डॉक्टर जर 1000 रुपये नेत होता ना, तुम्ही 600 रुपये तर खर्च केले पाहिजे. मग त्यामुळे तर मिल्क चार्जर बंदच नाही. 2 किलो तुम्ही चालू करा, नाही 2 किलो चालू करा. बरं, चालेल सर, चालेल. तुम्ही 2 किलो जर चालू केला ना, कंटिन्यू चालू जर ठेवलं 2 किलो दररोज, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमच्या गोठ्यामधलं गणित आणखीन फायद्यामध्ये. हो. 2 किलो मध्ये तुम्ही 600 रुपये खर्च केला ना, तुमचे गॅरंटेड 1200-1300 रुपये दररोजचे वाटतात. आता तुमचं डेलीचं बिल किती तयार होतं म्हणजे फक्त आपल्या गोठ्याचं दूध 200 लिटर 8-16 160 लिटर 160 लिटर 160 तुमचं ते दूध आहे ना. तुम्ही जर डेली जर यांना जर प्रत्येकाला 200 ग्रॅम जर दिलं डेली, आता आज किती देत आहे 50 ग्रॅम देतं ना. 50 ग्रॅम 50 देतं ना पर गाय 50 ग्रॅम. पर याचं 200 ग्रॅम जर दिलं ना, तुमचं आताचं जे बजेट 160चं ते 200 होतं. 200 वर जाईल. 40 लिटर वाढत. 40 लिटर केवढं झालं 1600. बरोबर. खर्च किती आला तुमचा 600 1000 तरी 1000 रुपये वाढवलं अजून प्रॉफिट होईल. हे तुम्हाला सांगतो. आणि त्यांना द्यायचं ना, त्यांचं म्हणजे हे जर गणित तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही आता जसं प्रकारे म्हटले ना, तर तुम्हाला गोठा आणखीन फायद्यामध्ये येईल आणि तुम्ही आणखीन रिलॅक्स व्हा. आणखी म्हणजे दूध उतरायचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल. आणि गाय आटत नाही, काही आटत नाही गाय. हे मुद्दा आहे. मग त्याच्याकरता आठवायचे असेल ना गाय, तर हळूहळू कमी करणे. लक्षामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की लोकांना दूध मिळत नाही, तुम्हाला आटत नाही. लक्ष्मी बिलकुल. आणि लक्ष्मीला तुम्ही जर तृप्त ठेवलं तर काय पाहिजे काहीच नाही. बरोबर. हा मुद्दा महत्त्वाचा. तुम्ही हा जो व्यवसाय करता, ह्या व्यवसायाची शांती मिळाली तुम्हाला. हो, शांती. हो. याच्यावर तुम्ही अजून एक व्यवसाय करता दुसरा, याच्यात वाढ करू शकतो. रिलॅक्सेशन आलं. ह्याच व्यवसायामध्ये तुम्ही त्याच्यात जोडधंदा करू शकतो. जोडधंदा. त्याच्यामुळे तुम्ही आता काय बनवताय? खवा, पनीर, तूप, दूध, दही, ताक, लस्सी. किती लिटरचं बनवताय? 500 लिटर. 500 लिटर. हा, रोज कंटिन्यू. आणि बाकीचं 200 किती लिटर विकता? 500 लिटर. 500 लिटर विकता डेली. आणि 500 लिटरचं माल बनवतो. प्रोसेसिंग करतो. अरे बाप, म्हणजे मोठं कारभार. हो. सर्व स्वतः मार्केटिंग करतो. स्वतःच सगळं आपण विकायला आपल्या घरीच सगळं जातं आणि दुकानदारांना पण विकायला देतो. आणि आजच्या लग्नाचे वगैरे ऑर्डर असतात त्यांना सुद्धा माल देतो. अच्छा. हा, त्याच्या जीवावर समोर जागा घेतली 5 कोटीची ह्याच धंद्यावर. रेकॉर्डिंग मध्ये नाक करू. म्हणजे अतिदमा नाही, तसं नाही ना. हो. तुम्ही शेती व्यवसाय करा, इन्कम टॅक्स काही संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर तुमच्या कष्टावर घेतली. हो. काय नाही, मी तसं आर्मी रिटायर आहे, एक सर्व्हिसमॅन आहे. आणि एक लक्षात घ्या, मी पण सर्व्हिस करतो. तुम्ही जर शेतकऱ्यांचं काम करताय, शेतीतून कमवताय, तर दिल खोल के बोलो. काय अरे श्रीमंती सगळ्यांना कळायला पाहिजे. आणि गरीब आली तर नाही लाजायचं नाही, लाजायचं नाही. त्यानंतर पुढं प्रोसेसिंग युनिट पण मग पुढे गेलं हळूहळू. आता त्याच्यात पुढच्या वर्षी अजून वाढ करू. सांगा, एवढ्या वेगाने प्रगती होते का दूध व्यवसाय? नाही होत. सगळे दूधवाले वैतागतात, पण आपल्याकडे जेवढे दूध टाकतात ते वैतागत नाही. आणि माझ्या संगत जेवढे म्हणजे 40 जणांचा जो ग्रुप आहे, तो ग्रुप कोणीच म्हणणार नाही की मला धंदा परवडत नाही. 1.5 वर्षापासून जो बदल झाला तुमच्या याचा व्यवसाय इम्प्रूव्ह झाला. म्हणजे तुमचे जे ग्राहक आहे
हे ग्राहकांमध्ये तुम्ही समजा दूध मिक्स करत असणार. हा सगळं जातं. माझं असं मत होतं तुम्ही त्याचे जे दूध प्रोसेसिंग करताना हा त्या शेतकऱ्यांचं दूध तुम्ही 100% मिळायचं वापरा. हा आणि आता तरी तुम्हाला काय फरक पडतो ग्राहकांच्या रिस्पॉन्स मध्ये? नाही तुम्हाला या ग्राहक जर म्हणजे लय अतिशोक्ती म्हणून सांगत नाही, 7:30ला जर 7 ते 6 म्हणजे 5 ते 9 वाजेपर्यंत दूध विकतो आपण. 7:30ला जर साधारण तुम्ही तिथं जर पाहिलं ना नॉर्दर्न ब्रँचवर इकडे टर्न मारला तिथं, तर 2 जण दूध विकायला पुरत नाही एवढी गर्दी राहते. स्टॉल टाकतो कोपऱ्यावर, इकडे टर्न मारला ना तुम्ही तिथं 2 लाईन लागते दूध घ्यायला. इतकी गर्दी काय कहाणी होती? नाही गिराईक होतं, पण मग आता चांगलंच आहे. थोडासा रिस्पेक्ट नाही रिस्पेक्ट आहेच. हो आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही मेहनत करत होता. हो पण त्याला खऱ्या अर्थाने इज्जत चांगलं हा म्हणजे समाधान. हो आज आपण जर परिस्थिती पाहिली तर तुम्ही जे म्हणताय की तुमचे जे ग्राहक आहेत हे समाधानी ग्राहक समाधानी आणि ते गॅरंटी आहे त्यांना का आपल्याकडे बोगस दूध भेटणार नाही. अच्छा, हे महत्वाचं. आपल्याला बोगस धंदाच नाही करायचा आहे, 1 नंबर धंदा. सगळं जे आहे की ते ओरिजिनल. मदत भेटली ना? मदत चांगल्या दुधाची चांगल्या क्वालिटीचे माल हो. परंतु त्याला तुम्हाला त्याप्रमाणे सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं, तेवढं तुम्ही देऊ शकत नव्हतं. पण आज तुम्ही ते देऊ शकतोय. हा असं आहे का? हो बिलकुल. मी म्हणतो नाही आहे समाधान आहे. मला स्वतःला समाधान आहे. तुम्ही बंद करून परत चालू केलं. हा महाग वाटलं होतं. नंतर मग ते स्वतःला काय वाटलं होतं? काही आयडिया काय होतं, एक म्हणजे शेतकऱ्याचा दृष्टिकोन 7,500 रुपये डायरेक्ट घालायचे म्हणल्यावर फक्त त्या किमतीवर लक्ष होतं. हा फायदा ते नाही पाहत होता. माणूस काय म्हणतो 7,500 रुपये घालायचे, मग थोडंसं माणूस खिच्याकडे पाहतो त्या टायमाला. पण मग जेव्हा डॉक्टर घेऊन जातो तेव्हा म्हणतो ते 7,500 घातलेले बरी. म्हणजे लकडी शिवाय म्हणजे जेव्हा डॉक्टरची लकडी बसती तेव्हा ही महागाची मकडी ही घेतलेलं बरं, त्यापेक्षा ते परवडतं. मग ते काय कळलं ही महाग नाहीये, तर ती एक मानसिकता आहे. आपल्याला असं वाटतं की आपण तिच्या बेनिफिट बघतच नाही. बेनिफिट काय काय मिळत आहे. म्हणजे आज तुमच्या ग्राहकांची रांग लागते, ते लोक वेटिंग करतात. दुसरी गोष्ट तुमचे आजार बंद झाले, मस्टायटिस बंद झाला, त्याच्यानंतर तुमचं दूध घटायचं बंद झालं. आणि त्यात तुम्ही अजून फुल क्वांटिटी वापरत नाही. तुम्ही जर फुल क्वांटिटी वापरली, एक तुमचा काही एक फार मोठा गुण आहे का सातत्य. तुम्ही बंद नाही केलं, बंद नाही, संपायच्या आधीच फोन असतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही अग्रेसिव्हली ते उपलब्ध करता, रेग्युलर वापरता. तुम्ही हेच प्रमाण जर वाढवलं तर अजून वाढेल. तर तुम्ही समजा 35 लिटरची गाय आहे, तिला 200 ग्रॅम दिलं, 300 ग्रॅम दिलं, आणि बाकीच्या 20 लिटरच्या गाय त्यांना 200 ग्रॅम दिलं, असं चालू ठेवलं, तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला याचा अजून जादू बघायला मिळेल. तुमच्याकडे आता रिझल्ट आहे, जादू नाही. जादू जर पाहिजे असेल ना, तुमच्या गोठ्यावर एक अजून प्रमाण वाढवा. तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय की ह्या व्यवसायामध्ये गेल्या वर्षभरामध्ये तुमची किती उलाढाल झाली असेल तुमचा, तुम्ही वापरताय, त्यामुळे तुमच्या गोठ्याच्या बद्दल बोलूया. 6,000 रोज 60 17 18 1,80,000 रुपये महिन्याचं. 18 2 36 आणि ते 81 म्हणजे साधारणतः जवळजवळ म्हणजे एक किती म्हणले एका महिन्याला 1,80,000 गुणिले 12 झाले 12 18 लाख आणि हे 18 2 36 3.5 लाख म्हणजे जवळजवळ 21-22च्या आसपास 21-22 लाखांची काय होते. दुधाचं दूध नाही उत्पादन येतं, फक्त दुधाचं उत्पादन येतं. त्याच्यात खर्च शेण वेगळं, खर्च वेगळा. तुम्ही शेणाचं काय करता? शेण डायरेक्ट खत आपल्या वावरात टाकतो किंवा मग व्यापाऱ्याला देऊन टाकतो. अच्छा, काय क्वालिटीत काय फरक आहे शेणाचा? शेण थोडं घट्टच आहे, पण आता आमचा प्रॉब्लेम असा आहे का शेण शहरात टाकायला जागा नसल्यामुळं आम्ही इथे एक पॅक हे केलेलं आहे. हा, त्याच्यामध्ये शेण टाकतो आणि ते शेण तसंच उचलून वावरात टाकतो, थोडं सुकवतो आणि मग वावरात टाकतो. तर तुम्ही याच्यामध्ये म्हणजे गोमूत्र ते सगळं पाणी सगळं नाही ते फक्त शेणच. हो, पण आपण जर बघितलं तर माशा वगैरे खूपच म्हणजे नाही प्रमाण नाही. आणि जर आपण इतर गोठे जर बघितले त्याच्यामध्ये आता तरी तुम्ही म्हणजे तसं पाहिलं तर रॉंग टायमिंगला आहे हे. ज्यावेळेस समजा आता शेण फेकून झालं, त्यानंतर गायांचा चारा झाला, शॉवरिंग झालं आणि गोठा धुतला, त्यानंतर पाहिलं ना इथं मांडी घालून बसतं माणूस. म्हणजे मी नाही सांगत, त्यांना विचारा, मांडी घालून बसेल गोठ्यात, असं नियोजन राहतं त्यांचं. एकदम क्लीन प्रोफेशन नाही ना त्यांचं, ते करायचं म्हणून करतायत.
आणि तुमच्या आजूबाजूला समजा कोणाची कंप्लेंट अजिबात नाही, अजिबात वास येतो म्हणून अजिबात नाही. तुम्ही गोठ्यात आहे, कुठं वास वाटतो का तुम्हाला? शेतात गोठ्यात आले चालू केल्यानंतर चमकीवर किती फरक पडला? नाही, फरक पडला. पहिले थोडेसे अशक्त गाय होत्या थोड्याशा, काय होतं जाणल्यावर विकनेस येतो. आता नाही, आता नाही. आता जाणलेलं काय तुम्ही सांगू शकत नाही याच्यात जाणलेलं काय कोणते आहे. अरे बापरे, हे चांगलं आहे ना मग. ही गाय जनलेली, ज्याला हत्ती म्हणले तुम्ही, ती गाय जनलेली आता 1 महिन्यापूर्वी. 1 महिन्यापूर्वी 1 महिन्याची गाय जनलेली असली वीक होऊन जाते. दूध देऊन देऊन वीक होते. म्हणजे काय, तुमच्या गाईच्या हाडामध्ये कमी होत नाही, तुमचे फॉस्फरस लेवल डाऊन होत नाही, तुमचे मिनरल्स एकदम कॉन्स्टंट राहतात. तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय काय देता? भरडा, चारा आणि मिल्क चार्जर. अजून भरडा, चारा, मिल्क चार्जर, कांडी आहे थोडी, 1 किलो कांडी म्हणजे पर गाई पडती. चाऱ्यामध्ये सगळा मिक्स मध्ये चारा पडतो. बाकी दुसरं वरचं काहीच नाही. पावडरी मिनरल मिक्स नाही, ते करीत होतो पहिले. यापूर्वी ते पण प्रयोग केले. ही कॅन त्या दुसऱ्या प्रोडक्टची, बर, पण ते बंद केलं सगळं. अच्छा. ही मला वाटतं काहीतरी वाईट कसली रे, कॅल्शियमची काहीतरी कॅन आहे, पण ते प्रकार तो आणणंच बंद केलं. त्याच्यानंतर फक्त हेच टोटल फक्त हेच चालतंय. काही काळ काय हे बी चालू केलं, परत बंद करून ते बी चालू केलं? नाही, परत नाही केलं. पहिल्यांदी हे चालू होतं आणि त्यानंतर ते बंद केलं, परत त्याचं नावच नाही घेतलं. हे चालू केलं, काही काळ बंद केलं, तर पण मग परत तेच चालू. काय वाटतं हे प्रोडक्ट दूध व्यावसायिकांसाठी सगळ्यात चांगलं आहे? जर आपल्या गोठ्यामध्ये गरजेचंच आहे. किती गरजेचं नाही, गरजेचं नाही. मी तरी माझा अनुभव, मी म्हणजे आता भरपूर झालेत, पण ह्याचा सारखं रिझल्ट नाही मिळाला मला. याच्यासारखा रिझल्ट नाही मिळाला. 2 तप झाले धंद्यात का? नाही, मी 1च वर्ष नाही. वडिलांचा 65 वर्षापासून होता. मी आर्मीत होतो 12 वर्षापासून मी या धंद्यात आहे. तुम्ही या व्यवसायात 12 वडिलांचा 65 वर्षापूर्वीच धंदा होता. पण याच्यात तुम्हाला पहिल्यांदा अनुभव सक्सेस याच्यातच मिळाला. आतापर्यंत असं कधी नव्हतं झालं का गाय आजारी नाही. मस्त भेटलं, तर मग हे आजार पण चालूच राहिलं असतं. डॉक्टरची भरती आणि आता तुमच्याकडे रांग लागते. बिलकुल तुमच्याबद्दल एक विश्वास गॅरंटी का इथं दूध तुम्हाला ओरिजिनल भेटत. आता म्हणजे एनी टाइम मिल्क कधी 12 वाजता जरी गिरायक आलं तर येत नाही कोणाकडं. आपल्याकडे रात्री 12 वाजता गिरायक येतं, भाऊ दूध द्या. 12 वाजता विचारून मी म्हणजे अतिशोक्ती म्हणून नाही सांगत, ते घरातून येणार 100%. जे बाल बच्चे असतात ना छोटे, 100% चालत नाही. डॉक्टर म्हणता गॅरंटी दूध आणा पेशंटला. बिलकुल पेशंट किती मोठी गोष्ट आहे. हो, पनीर सुद्धा शरीर घ्यायला येतात लांबून, म्हणजे तोड नाही. पनीरला तुम्ही अमूलचं पनीर फेल करेल असं पनीर आहे आपलं. म्हणजे त्यातनं आपण क्रीम काढतच नाही. गरजच नाही काही, आपल्याला देतच एवढं भयंकर रिस्पॉन्स, बरोबर की नाही? म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही तुमचं प्रमाण वाढवा. किमान प्रत्येकाला 100 ग्रॅम तर द्याच, चालेल सर. आणि त्याच्यात जास्त दुधाचे आहे त्यांना 200 ग्रॅम. अशा प्रकारे करा. तुमचं नाव, नंबर आणि पत्ता सांगा. सदानंद पचपिंड, सदानंद रवींद्र पचपिंड, नॉर्दर्न ब्रँच, वॉर्ड नंबर 7, मोरगे वस्ती, श्रीरामपूर, कृष्णामाई डेअरी फार्म. 996 मोबाईल नंबर 9960466813. एकदा जेवढे शहरामध्ये व्यावसायिक आहे, दूध व्यवसाय करणारे गोठ्यावाले, त्यांना काय सांगा? तुम्ही एकदा वापरून पहा फक्त. म्हणजे एकदा म्हणजे 2 महिने वापरून पहा आणि मग सांगा. एका ग्रुपला वापरा, नाही तर सगळ्यांनाच वापरा, पण वापरून पहा. रिझल्ट नाही आला तर नका वापरू. डायरेक्ट शब्द 2 महिने, कम से कम 2 महिने वापरा. सुरुवातीला 200 ग्रॅम दिलं होतं. हा, फुल पहिला इव्हेंट फुल करा, नंतर मग कमी केलं तरी असर तेवढाच राहणार आहे. चला, खूप छान वाटलं तुमच्यावर बोलून. तुमचे उत्पादन वगैरे बघूया. या ना, चला. 35 लिटरची गाय तब्येत कमी झाली नाही, तुला वाढवा प्रमाण दिलाय ना. आता गाभण राहिली. हो, आता घ्या ना. पिल्लू तुमचं भारी वेळ 1 नंबर. 40 लिटरचं पिल्लू आलं, तुम्हाला तकलीफ आहे का? स्वतःच तयार करून म्हणून घ्या. गाभण काळामध्ये गुंतवणूक आहे फार मोठी, शेतकऱ्यांना कळत नाही. देतो तुम्ही किती देऊन किती जाणार आहे? 200 ग्रॅम 100 ग्रॅम वाढवलं समजा, तुम्ही किती जाणार आहे? 30 रुपये जाणार दिवसाला. समजा किती 4 महिने बाकी, 4 महिने किती जाणार आहे? 30 रुपये दररोज, महिन्याला 900 रुपये, 4000 रुपये. जर तिला जर कारवड 40 झाली तर हे विचार करा. कारवड हा, आणि ती जर 30 जर 38 गेली तरी किती झाली असं. म्हणजे याच्यात
प्रिझर्वेटिव्ह नाही, कसली क्रीम न काढलेलं. बरं. जसं फुल फॅट पनीर म्हणजे अमूलचं पनीर सुद्धा या टेस्टला जर मी चॅलेंज देईल का बाबा जर चांगलं लागलं तर. काय भाव विकता तुम्ही? हे 360 रुपये किलो आणि आणि लग्नांच्या ऑर्डरला 320 रुपये किलो. काय बात करता? डायरेक्ट दोनच रेट. लग्नावाले नशीब आहे तुमचं. हो असं पनीर फुल फॅट. हो आणि ते पण म्हणजे गॅरंटीड इतकं की तुम्ही म्हणताल तुम्ही विकास म्हणजे 40 लोक आहे ना त्यांना कामाला लावा आणि हे पनीर तुम्ही 400 रुपये सुद्धा विकू शकाल. एवढं पॉवरफुल आहे. हो हो रेट सुद्धा तुमची चांगली होते. बघा तुम्ही पनीरची क्वालिटी काय करता. साधारणतः तुमचं डेली जे आहे कन्झम्पशन त्याप्रमाणे मॅन्युफॅक्चर करता. हो डेली आपल्याला 50 किलो पनीर लागतं डेली. हा आणि खायचं लिमिट नाही म्हणजे 50ही लागू शकतो 100ही लागतो किंवा 40-50 किलो तर खावा. वेगळे पण तुमच्या पनीरचं तुम्ही केमिकल नाही वापरत. केमिकल कसलंच नाही. गोष्ट सॉफ्ट आहे. सॉफ्ट आणि टेस्ट तुम्ही खवा जरी खाताल ना हा म्हणजे तुम्ही म्हणताल याला नॅचरल गोडी. अच्छा आता तुम्ही पाणी प्यायच्या आधी ना एक सेकंड पाणी म्हणजे पिण्यासाठी टेस्ट म्हणजे तुम्ही बघा पवनामध्ये घेऊन येणार तुम्हाला नॅचरल गोडी वाटेल. त्याच्यात दुधाचीच टेस्ट येणार फक्त आणि नॅचरल गोडी. भाजणीचा खवा त्याच्यामध्ये वधीचा चारा झाला ना ते पण खवा गोड येतो. तुम्ही टेस्ट मध्ये म्हणजे छान आहे. एकदम म्हणजे असं नाही का याच्यात मार्केट कसलंही केमिकल नाही आणि कसलंच काहीच नाही. सगळं आहे ते एकदम रवाळ आहे. असं चिकट नाहीये. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये असं दूध फुटल्यावर कसं राहतं ते सगळं माल बनवतो ताज्या दुधाचा. बिलकुल नाही तो म्हणजे जसा रबरासारखा नाही तो प्रकार नाही. स्पंजी प्रॉब्लेम हा जर खव्यात यायला समजायचं ते डुप्लिकेट माल असा विषय. आणि पनीर जे आहे तुमचं ते पनीर तुमचं स्पंजी लागलं पाहिजे. ते असं चिकट नाही लागलं पाहिजे. आणि टेस्ट त्याच्यात खाल्ल्यावर तुपाची ते टेस्ट लागली. करेक्ट एकदम खाल्ल्यावर तूप म्हणजे असं तोंड सुकलं नाही पाहिजे. ड्रायनेस नाही आला पाहिजे पनीर खाल्ल्यावर. गेला साठी पूर्वी म्हणजे श्रीरामपूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये श्रीरामपूरचा दुधासाठी दूध भेसळ घोटाळा श्रीरामपूरचा पूर्ण महाराष्ट्रात गाजला. श्रीरामपूरमध्ये दूध व्यवसाय बाहेरचे लोक जे आलेले आहेत त्यांनी भंगार धंदा केला आणि लोक माझ्याकडे दुधावाले भेसळ घोटाळ्यामुळे लोकांनी कोऱ्याच्या आकडे वळाले होते. पत्रकार होते मला माहिती सगळं. हो ना सर लोक कोऱ्याच्या आकडे वळाले होते. पण आता आपलं मिल्क चार्जर चालू झालं लोक पुन्हा दुधात चहा घ्यायला लागले. हे आपल्या मिल्क चार्जरचं वैशिष्ट्य जबाबदारी आहे सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे माहिती पोहोचवणं. नाही तर मग काय होतं परत भेसळवाल्यांची मजा होते. आपला जो दूध आहे मी तेच तुम्हाला सांगतो. आता याचा कन्सेप्ट आता माझा कन्सेप्ट मी वेगळा केलेला आहे. बोला. आतापर्यंत जेवढे कलेक्शन वाले हे दुधावाल्यांना लुटण्याचा कन्सेप्ट आहे प्रत्येकाचा. म्हणजे मी प्रामाणिक मत सांगतो डेअरीवाला आहे तोच श्रीमंत व्हावा अशी तिची प्रवृत्ती असते. पण माझी प्रवृत्ती तशी नाही. मी जर 40 ने विकतो ना तुला 32 भेटला पाहिजे. मी आजच्या घडीला 32 रुपये ते 35 रुपये काही जणांना भाव देतो. मी आता तुम्हाला मला काय सांगायचं माहिती का मिसळीचं दूध हे आपल्या मिसळीच्या दुधाबरोबर टिकत नाही म्हणून ते घेतच नाही. म्हणून ते लोक कसं असतं भेसळीचं दूध जे आहे ना ते तेव्हाच तयार होऊ शकतं जेव्हा तुमच्या दुधाची गुणवत्ता ही साधारण असते. भेसळीचं दूध हे उच्च गुणवत्तेचं बनवता येत नाही. हे निसर्गाची किमया पहा. तुम्ही भेसळीचं दूध हे मिळेल किंवा लो गुणवत्तेचं बनवू शकता. म्हणजे 3 फॅट तुम्ही भेसळीच्या दुधाची फॅट हाय करू शकत नाही. भेसळीच्या दुधापासून तुम्ही जे प्रोसेस प्रोडक्ट जास्त मिळू शकत नाही. ते जास्त वेळ टिकू शकत नाही. त्याच्यापासून तूप निघू शकत नाही. पण हे जे आपलं जे आहे मिल्कचं दूध भेसळीच्या दुधाला उडं पाडतं. तरी काय पाडतं उडं. ही सर्वात मोठी प्लस पॉईंट शेतकऱ्यांसाठी. त्यांनी जर मिल्कचं दूध तयार केलं तर भेसळीचं लगेच उडे पडणार नाही. आणि आपण पहिली गोष्ट जे दूधवाले जे सांभाळतो ना 40 जण आहेत हे बदली करत नाही. हे कंटिन्यू तेच आणि त्यांना सांभाळताय त्यांना इमानदारीने तुम्ही त्यांना मोबदला ते सुद्धा दूध आपल्याला जसं काढतात तसं आणून देतात. हो आज मी सांगतो 3 फॅट जरी लागली तरी भाव तोच आहे. आज मार्केटमध्ये 27 रुपये 28 रुपये बाजार लोक उड्या मारतात. तुम्ही त्यांना 30 रुपये देताय का तुम्ही गद्दारी. मग त्यामुळे माझाही धंदा चांगला होतो आणि त्यांचाही चांगला होतो आणि मालही चांगला होतो. हेच मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचे की मिल्क चार्जर जर बाजार नाही तुमच्याकडे तर मिल्क चार्जर वापरा. बाजार नाही म्हणून वापरा. काही लोक काय म्हणतात का मिल्क चार्जर बंद केला नाही सर बाजार नाही. अरे बाजार नाही म्हणूनच वापरा बाजार आणण्यासाठी. काय वाटतं तुम्हाला. बरोबर. हेच शिकलं पाहिजे शेतकऱ्यांनी. हे शिकलं पाहिजे तुमच्यासारखा प्रोसेसिंग करणारा जर हे वापरू शकतो वापरायची गरज पडू शकते तर तुम्हाला कळलं पाहिजे तर याला क्वालिटीला किती महत्व. काय तुम्हाला. बरोबर. हेच माझं मत आहे की सर्वांना अमृत खेळावं.
नाही दूध छान. मी स्वतः आता घरी तर आम्ही दूध लोकांचं दूध नाही करणार, आमचं स्वतःच नेतृत्व दूध आहे. करावं. आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणून तुमचा व्यवसाय भरभाटी द्यावा म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतो. कारण जो लोक अमृत समान दूध सगळ्यांना देतो त्या माणसाचा पुरस्कार झालाच पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार झालाच पाहिजे. आमची इच्छा आहे की तुमच्यासाठी इंडस्ट्री उभी करण्याची संधी मिळेल. हो, तोच प्लॅनिंग डोक्यात, तोच विचार आहे. आजच्या 5 वर्षानंतर तुम्ही आले ना, आजच्या 5 वर्षानंतर आले ना, जसं तुमचे गंगापूरच्या भागामध्ये जी बालाजी म्हणून त्यांनी बाय प्रोडक्टचा कारखाना उभारला, तर भविष्यात मी सुद्धा माझं नाव त्याच्यापेक्षा मोठं करून दाखवणार. पुढच्या वर्षी एक म्हणजे असं नाही का येतं येतं सगळं करा, जे होईल ना ते फुल पुढच्या वर्षी लस चालू करणार आहे. सगळ्यात मेन काय मला काय आज तुमचे शेतकरी जशी तुमची इमानदार आहे ना, तशी तुम्ही त्या कस्टमरशी बघा. मला सांगू तुम्हाला मी पैसा आहे ना, आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो कोंबडी खात नाही, आणि हे सत्य आहे. बरोबर, पैसा कोंबडी पण खात नाही. पण पैशा पाहिजे लोक पागल होते. नाही, तो कोण होतं ज्यांनी पैसा कधीच पाहिलेला नाही, ज्याला लवकर श्रीमंत व्हायचं. नाही, श्रीमंत होतो काय मला सांगा. आता मी श्रीमंत झालो, मी काय सोनं खातो नाही, फिरतो गावामध्ये 2 पोळ्याचं काही. मग ते आपण काय बनवलं, लस्सी, ताक. अरे वा. श्रीमंती जी आहे ना, तुम्हाला सांगतो ही माणसं उभी करण्याची पाहिजे. कस्टमरचं आता आज मी मला म्हणजे जेव्हा सुरू केलं तर तेव्हा मी ज्यावेळेस पावशर पनीरला गिराईक घ्यायचं ना, आम्ही धावत पळत जायचो पावशर पनीर जाते. पण जेव्हा ते पनीर नेतो माणूस आणि येऊन सांगतो पुढच्या वेळेस असं पनीर तर गावात नव्हतं कधी मिळालं, ते सॅटिस्फॅक्शन जे मिळतं ना, ते किती पैसे कमवले तर नाही मिळू शकत. तुम्ही व्यवसायात उतरले, तुम्हाला मिल्क चार्जर भेटलं. हा, आणि आपली नाव जर कोणी घेतलं तुमच्या दुधाशिवाय आम्ही दूध घेत नाही एवढं जरी म्हणलं ना, लय कमवलं पैसे येतातच. छातीपात 56 पैसे देणार आहे लोक, पण मग दूध घ्यायला राग लागते सर. दूध घ्यायला कुठून घ्यायला येतात, गोंधळून घ्यायला. तुम्हाला मी जे बोललो आता म्हणजे वार्ड नंबर 1 आहे, 3 किलोमीटर अंतर आहे. यांच्याकडे काय हवा घ्यायला, दूध, कारण यांच्याकडे क्वालिटी. मला सांगा तुम्ही काकडीचं सांगा, तुम्ही उदाहरण काकडीचं सांगा. 10 गुंठे टोमॅटो, 10 गुंठे मिरची, काकडी 3 महिन्याला झाला, कमी होत नाही. 100 किलो इथं आता 1, 2, 3 किलोमीटर. पुढच्या वेळेस तो प्लॉट होईल त्यावेळेस तुम्हाला बोलून. यावेळेस त्यांना खूप प्रयत्न केला, पण ते कोकणी भेटले नाही. मला सहाने म्हणून जे आहेत त्यांचं मला खूप सपोर्ट आहे, ते कोणते मला माहिती नाही. ते मला तिथून काही असेल ते मला सगळं शेड्यूल देतात. त्यांची कसं करावं, फवारणी कशी, मला लगेच पाठवून देतात आणि यांना सांगतात त्या औषध मला उपलब्ध होते. पाहिजे समाधानी मी 2 म्हणजे 10 गुंठ्यामध्ये 2 टनापेक्षा जास्त काकडीची घस निघल्या एका ठिकाणी 4-4, 5-5 काकड्या. आणि क्वालिटी कलर पण आहे. मी मुख्याध्यापक म्हणून नगरपालिकेत होतो, रिटायर झालो 2020ला. त्याच्यानंतर मी युट्यूबवर सर्च करताना तुमचे व्हिडिओ मला पाहिले आणि मग त्याचा शोध घेतला. मला ते अकोल्यातले ढगे म्हणून मिळाले अशोक. मग त्यांच्या मार्फत मला माहिती मिळाली की मला म्हणे ते एक मोठ्या वडगावला एक जण आहे म्हणे, बेलापूरला आहे, त्यांच्याकडून मिळाले. यांचा शोध मी घेतला आणि तुम्ही ते सर्व केला. तुमच्याकडे जसं आता मला तुम्हाला मी बोललो ना, तुमचं स्वप्न हे पाहिजे की आपल्याला हे जे दूध आहे हे वैदिक दूध म्हणून विकता आलं पाहिजे. ते जर तुम्ही विकू शकले तर तुम्ही अनेक जणांचं आयुष्य बदलून टाका. ते दूध नाही अमृत. आणि म्हणून तुम्ही याच्याकडे जरा वेगळ्या नजरेने बघा. आज तुम्ही धंदा म्हणून बघताय, पण तुम्ही याच्याकडे एक औषधी म्हणून बघा. तुम्ही या भागामध्ये जसं नाव खराब आहे ना, तेवढं तुम्ही नाव भुजबळ करा. दुधाचं नाही, आपलं नाव चांगलं आहे, लोकांचं दुधाचं नाव भुजबळ करा. नाही आहे दूध अमृत आहे, पण आता बदनाम झालं ना आपल्या. म्हणून ते अमृत परत होईल असं मी म्हणतो. तुमच्या गोठ्यात डेली 4 किलो गेलं पाहिजे, हे टार्गेट ठेवा. फक्त किती 3 महिने डेली 4 किलो, 4 ते 12 म्हणजे एका दिवसाला किती 120 किलो महिन्याला. आणि 3 महिन्यामध्ये 360 किलो किती 10 जातील बॅग. 10-25 किलोच्या बॅग जातील. 10 बॅग म्हणजे किती झाल्या 75,000 रुपये. बरोबर आहे. तर त्याचे बेनिफिट पाहून तसे तुम्ही आता तर 20-25,000 रुपये खर्च करता, ते 30-40,000 रुपये वाढतील. तुम्ही तुमचं बेनिफिट त्याची क्वालिटी कशी वाढते तुम्ही बघा. तुम्ही पेशंट रिपेअर करा महिन्या 1.5 महिन्यामध्ये. हो, नजर तेज होते या दुधामुळे. नजर तेज होते, मुलाचं मतिमंद कमी होते, मुलांची चिडचिड कमी होते, पचनशक्ती सुधारते. आता सगळ्यात मोठी समस्या आहे या
मुलं जे आहे ना कमजोर, तब्येत बनत नाही. आजकालची पिढीच बारीक आहे. तुम्ही ध्यान द्या ना आपलं. पण हे काय करा, पौष्टिक नाही ना काही. तुम्ही आता काय करता, फक्त दूध म्हणून वापरता, तुम्ही औषधी म्हणून वापरा, मग तुम्हाला ताकद कळेल काय. हो 100 रुपयापेक्षा कमी बाजारात नाही त्याला. यामध्ये लाकडाला ऑपरेटिंग असं होतं, बरं मागं जातं. हां, आणि यावर लाकडं टाकून पात्यावर हवा मारली जाते, जेणेकरून याच्यात काही कचरा पडत नाही आणि मोठं आग चढते. झाकता तुम्ही बरोबर. हां, आणि याच्यात खवा जातो. त्याचा वापर करत नाही आपण, पण घेतलेलं होतं. मग गरज नाही ना, क्रीम सेपरेट करून नाही माल बनवत ना. अच्छा अच्छा. क्रीम तूप काढतच नाही. मग आता तूप जे आपण काढतो ते साईजचं काढतो. तूप असं साईजचं ते पूर्ण झालेलं नाही अजून, पूर्ण कट नाही बसला त्याला. अच्छा अच्छा. बरं बरं बरं. असं खवा आहे बरं. ऑर्डरसाठी बनवून ठेवलेला. काय रेट मिळतो खवा? खवा तसा किरकोळ मध्ये 280 बरं. आणि होलसेल मध्ये 250. बरं. आता हे संपले, हे लग्न सारे खाली झाले आता. बाकी आता हे खवाच तिकडं पण 2 महिने काहीच होत नाही. काहीच होत नाही, कारण आपण डायरेक्ट त्याला बर्फ करतो. झाला बर्फ करून टाकला, खराब व्हायचं. आणि इकडे मुक्त गोठा केलेला आहे छोटासा कारवडींचा. अरे वा. पिल्लर ही काय इकडे आहे? हा, कारवडच ती पण अच्छा भरलेली. ही कारवड आहे. हो, ही ही बापरे, खतरनाक आहे.